सकाळी पप्पा आहे ना हिरीवर गेलो होतो आणि एक किस्सा घडलाय असा. मी काल त्याला म्हणलो होतो अख्खा हिरीला दुष्काळ पडलाय, पण आता तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. कालच्याला पप्पाने येताना ना काहीतरी एक नवीन बॉटल आणलेली आहे. ती कुणालाच माहित नाही काय, त्याच्यावर सगळं ना चायना आहे आणि ती बॉटल आईला गावलेली आहे. बघू कसली बॉटल नाही. तर मित्रांनो हीच ती बॉटल आणि इथं चायनामध्ये लिहिलंय आणि इकडं जरा इंग्लिशमध्ये लिहिलंय. आणि आई आई म्हणते ही बामची बॉटल. मी नाही म्हणलं भाऊजी, तूच म्हणलं भाऊजी नाही नाही, आई म्हणली सेंटची बॉटल आहे आणि मी म्हणलं बामची बॉटल आहे. खोलून बघू नक्की काय. आणि खोललं ना त्याच्यात नेमकं आहे ना वास मारते बाम. तर कागद पण काढलाय, एका बाजूला उर्दू दिलंय आणि एका बाजूला इंग्लिश दिलंय. डायरेक्ट गुगल ट्रान्सलेट करून टाकणार मी त्या डायरेक्ट ह्याला. आणि त्याच्या आतमध्ये असली बॉटल आहे. भांगोनी वास येतो याचा. पप्पालाच विचारतो मी. तर मित्रांनो हॉलमध्ये आलो होतो, पप्पा तर डायरेक्ट झोपल्यात. उठा, ही बॉटल कायची आहे? काय आला कपाळाला? तर मित्रांनो मी म्हणलो होतं का नाही तुम्हाला बाम सारखा वास येते, म्हणले होते बामची आणि आई म्हणत होती सेंट आहे. बाम आहे. हा यो बाम आहे बाम. मी म्हणलो होतं का नाही बाम सारखा वास मारतोय. लिक्विड वाला बाम आहे हो, लिक्विड वाला. जागा एवढं कातड ती आता नाशवंत झालंय ती, म्हणजे ती तिथलं कातड हळूहळू जाणार आणि त्याच्या जागी नवीन येणार. कुठे आहे भाकर बघू? मला इथे काय उलटी पालती भाकर कर. तुला म्हणला की तू काय माहिती त्याच्या आतमध्ये टाकायची होती भाकर वरची वर वाजायची. एक चांद को देखा तो उजडा चमन. राहू द्या, काय टेन्शन घेऊ, मी खातो. आपल्याला वाकडी पलटी मारताच येत नाही मित्रांनो. तुझे देखा तो भी जाना सनम. मित्रांनो मी आलो होतो वावरात. सकाळी सकाळी पप्पा आहे ना हिरीवर गेलो होतो आणि एक किस्सा घडलाय असा. मी काल त्याला म्हणलो होतो अख्खा हिरीला दुष्काळ पडलाय, पण आता आम्ही भिजवायला घेतले. तुम्हाला हिरी गेल्यावर धावतो. धावतो तुम्हाला कस काय पाणी वाढले. तर मित्रांनो बघितलं का अचानकच हिरीला कसं काय पाणी वाढलं. काय झालं तर सकाळी सकाळी पप्पा हिरी आले होते आणि आमच्या बावकीतलं कोणतरी होतं बरं का. आणि इथं पाईप पडला होता. मग त्यांनी काय डोकं चालवलं माहिती का, हेच पाईप हिरीत टाकला आणि तिकडं भिजवायला चालू केलं. तर मित्रांनो ज्यांचा पाईप हिरीत टाकलाय ना ते भाऊ आलेले आहे. पाईप निघलेला आहे तो. तर मित्रांनो पप्पाच्या मोबाईलमध्ये ब्लॉग शूट करतोय. कालच्या ब्लॉगमध्ये ना पाण्याचा जरा नाही दिसला. या पप्पाच्या मोबाईलमध्ये एवढी क्वालिटी आहे ना, तुम्हाला पाण्याचा जरा जाऊतो. लय बारीक जरा चालू आहे, त्याच्यावर अर्धी हेर होती, अर्धी पण नाही होत. तर मित्रांनो तेव चाललेला जरा आहे ना बारीक, त्याच्यावरती एवढं दिसतंय. आता आहे ना पारच आटलेलं आहे ते. ही गाचपान आहे ना, या गाचपानाच्या पलीकडे वाडा आहे. सगळा वाडा आटल्यामुळे ना हिरीला पण पाणी नाही. वाडा डावला असता पण तिथे ना पलीकडे मशानभूमी, त्याच्यामुळे मला काही जाऊ वाटत नाही. तर मित्रांनो हिरीमधलं सगळं पाणी निघले. आता सगळ्या मोटरा उघड्या पडल्यात, सगळ्या मोठ्या उघड्या पडल्यात. आता तेवढीशा झऱ्यावरती ना रात्र 5-6 दिवस बोललं तरी भरू शकत नाही आता. तर मित्रांनो मी चालले हुसास बंद करायला. ज्या भाऊंचं आपण पाणी घेतलं होतं का नाही त्यांनी बंद केलं होतं. पप्पा आल्यावर त्यांनी तेवढी रिक्वेस्ट केली. मग आता त्यांनी परत हिरीत पाणी सोडलं. नाही तर नुसतं हिरीतलं पाणी ना 5 मिनिटातच निघलं मागाशी. 5 मिनिटात हिर भरली. बोर चालू केलं, करा चालू. तर मित्रांनो मी तिकडून येस्तवर येते ना त्या बोरच्या पाण्यात ना हिर भरली. मित्रांनो काही दगडांच्या वाजवल्या ना घंट्यासारखा आवाज येतो ना, तसली दगडी आमच्या हिरीव पण आहे. ह्याला वाजवल्यावर दगडासारखा आवाज येतोय, ह्याला वाजवल्यावर घंट्यासारखं येते. ह्याच्यात बघा दगडासारखा आणि ह्याच्यात घंटीसारखा. ह्या दगडावर पण वाजतं. टणटणीच्या सावलीला बसले. हिरीवरती तर काही सावली नाही. जेव्हा पप्पा येते तेव्हाच आता मोटर बंद करायची. तर मित्रांनो आमचं भिजवायचं झालंय. आता ह्यो पाईप आहे ना त्या बाऊंच्या पाईपाला लावायचा आहे.
त्यांनी जातानीच सांगून गेलं तर तुमचं भिजवायचं झालं ना आमच्या पाईपाला लावून ठेवा. तर पाईप खोसलाय आता, तरी थोडं पाणी निघतंय, त्याच्यावर दगड ठेवायला लागेल. तर मित्रांनो आता मोटर बंद केले म्हणे, एवढं पाणी शिल्लक राहिले. जो पण येईन का नाही त्याची एखादी सरी होईल, त्याच्यानंतर मोटर बंद पडन. आजचं सगळं भिजवणं आहे ना पप्पामुळे झाले. पप्पाने सकाळी सकाळी आलो होतं इरीवरती, बेस्ट काम झालं. सकाळचं 10ला 9:30ला आलो, पर अचानक गाड्याला यावं म्हणून पण आपल्या नशिबात होतं ना ते. ते तर चालू दे बघा. तर मित्रांनो घरी पोचलोय, आता जेवण करतो. जेवायला केलंय शेवग्याचं कालवण आणि चपाती आणि भाकरी. तर मित्रांनो जेवण करून झालंय, मस्तपैकी लिंबाच्या सावलीखाली बसलोय. आणि अचानक मला लक्ष गेलं, हे बघा कालच्याला वालीचं कापलंय. पप्पा जेवताना उले कुणी वार केले ते, मग नंतर लक्षात आलं वालीचं कापलंय मला. तर मित्रांनो मी पप्पा निघालोय झाडाला ड्रेसिंग करायला. आत्ता टाइम झालाय 12:30 वाजून गेलेत. ही टोपी घातली कारण काय ना, उन्हाळी टोपी हे नाही ना, ऊन लागत नाही एवढं. पैसे घेतलेत का? नाही बाबा, पेट्रोल टाकाय. आणि मग तुम्ही काय करताय रे? फायनली वावरात पोचले. टोपी आणि गॉगल टाकले, इतका फरक पडतोय का नाही. गॉगल टाकला का नाही असलं ऊन लागते का नाही, आणि गॉगल लावला का नाही अख्खं काळं काळं दिसते, लय बरं वाटतं. आणि ह्या टोपीतून आहे ना थोडी हवा पण लागते. पप्पांनी आले आले लगेच इकडे बट्टी वाढवायला चालू केली एरंड्याची. बट्टी नाही बाबा. आणि पाण्याची लाईट जाते 5 वाजता, त्याच्यामुळे ना आता ऊन लय जवळजवळ 1:30 वाजायला. आता आहे ना सोडलं का नाही, आता मुळ्या पण गरम झाल्या असत्या उडून, त्याच्यामुळे ना औषध 5 वाजता सोडायचे. आई इथं कांदा काढते, आईकडे जाऊन येऊ. गॉगल लावल्यावर मला चांगलं दिसतं का ते कमेंट करून सांगा बघ. मी पहिल्यांदाच गॉगल लावलाय जिंदगीत. आई 1 नंबर भरताय का 2 नंबर? आ वारं एवढं आहे ना लगेच कचरा जातोय, नाही तर वारं नसतं ना एवढा कचरा अजिबात निघला नसता. बऱ्यापैकी कचरा बाहेर पडतोय. वारा असल्यामुळे अजिबात काही नाही वाटत, नाही तर वारा नसल्या का नाही जीव जायला होतं मित्रांनो. तर मित्रांनो आता टाइम झालाय 3 वाजल्यात, आणि बादल्या पण काढल्या होत्या औषध सोडायला. आणि विषय असा झाला की औषधच घरी राहिले. मी आलो होतो पुढं पंप घेऊन, मला वाटलं पप्पाने आणलं असं. माझ्या डोक्यातच नाही बाबा. तरी काय हो आता काय करायचं, जाऊ का नाही आता घरी? जावं मग काय आता. तर मित्रांनो आता परत जावं लागेल घरी आणाय. तर मित्रांनो मी निघाले औषध आणायला. तर 3 किलोमीटर जायला आणि 3 किलोमीटर यायला, म्हणजे 6 किलोमीटर रनिंग होणार होता. तर मित्रांनो टोपी घालायची राहिली होती, उन्हाळी टोपी. टोपी घातली एवढं बरं वाटते का नाही. तर मित्रांनो घरी पोचले, पण दार लावले, भाऊ झोपला असं. तर मित्रांनो औषध घेतलंय, आता डायरेक्ट वावरात जाऊ. तर मित्रांनो औषध घेऊन पोचले. आजच्याला ड्रिचिंग करायला ना बादल्या इथं नाही ठेवता येणार, कारण का इथं माती आली ना, यांनी आता वाप केल्यामुळं सगळ्या बादल्या अशा लाईनीने ठेवल्यात. तर मित्रांनो आता वाजले 4 आणि लाईट जाते 5 वाजता. ड्रम पी भरून ठेवलाय. औषध जरा वेळ 5 मिनटं अजूक ठेवू, आणि जरा विरघळलं ना शेवट काय होतं माहिती का, सगळी पावडर खाली राहते. तर मित्रांनो ड्रिचिंग करून झाडाला 4ला लावलं होतं, अर्धा तास लागला, 4:30 झालं. आता जाऊ घरी, चला. माझा यूट्यूबला ब्लॉग टाकायचा राहिला. तुझा ब्लॉक राहिला आणि माझा आता तिकडे खुरपायचं होतं. हा थोडंच निवडा आता, ते पोत्यावरच निवडा. हा ह्या पोत्यावरच निवडायचं, ह्याच्यातले नाही. पप्पानी चावी कुठं बांधली, एका दिवशी चावी सकट नेते उचलून तुम्हाला. एवढी चावी महत्वाची आहे. अहो अख्खा बोरचं स्टार्टर नेते उचलून. ही चावी म्हणजे त्यांना एक खजाना आहे ती. तर मित्रांनो लवकर घरी जायचे म्हणून आता पडलेल्या एरंड्या करू लागतो. इकडे कचऱ्यात काय घाला होतो, निघतो की काय निसा कचरा करून निवडल्या म्हणून निघायचं घरी. डबल हात मारा ना तुम्ही. हा डबल मग मी राहतो येतच, आणि तू बस जाऊन येतो. एक राऊंड फुकट गेलाय आपला आज. काय मी नाही लक्ष आणि आता औषध मारायला चालू केलं असतं तर परत घरी जायला लागलं असतं. मग लाईट राहते. बरं झालं माझ्या डोक्यात आलं लवकर मारावं औषध, काय हेच झालं असतं. ओलं झालं का चांगलं? डायरेक्ट उद्यावर औषध गेलं असतं मित्रांनो. ओलं भारी झालंय, चांगलं झाले. 2 दिवस भिजावले याला. म्हणजे काल पण चालू होतं, 12ला चालू केलं होतं
आणि आजच्याला 4 वाजेपर्यंत जवळजवळ 4:30 वाजेपर्यंत. A few moments later. तर मित्रांनो फायनली घरी पोहोचले. पप्पांचा मागाशी मोबाईल स्विच ऑफ झाला होता. आजच्याला आमच्या घरी आज पाहुणं आल्यात. आई करते चपात्या, इथं केली आहे खीर, ह्याच्यात मसाले भात आणि कढईमध्ये केले पनीरची भाजी. मी बाहेर बसलो रियांश पशी आणि आरुष पशी. आरुष खेळतोय फ्री फायर, रियांश खेळतोय कृष्णाची गेम. येते का गेम खेळायला? आरुष जी गेम खेळतो ना ती फ्री फायर, त्याला आयडी मीच दिलेली. मी जेव्हा लॉकडाऊन होतं ना तेव्हा ती गेम घेतली होती. किती लेवल आहे? 65 लेवल केली ती. त्याच्या पुढे आरुषला दिली मी, आता नाही खेळत मी. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच संपला. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट. All my life I will be there for you.